नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण, पीपल अँड एन्व्हायरमेंट या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? A part of the large quantity of fly ash produced in a thermal power plant is used for. पर्याय क्रमांक ए सॉइल कंडिशनर शेतीसाठी, पर्याय क्रमांक बी मेकिंग ब्रिक्स वीट तयार करण्यासाठी, पर्याय क्रमांक सी रोड मेकिंग रस्ते निर्माण करण्यासाठी आणि पर्याय क्रमांक डी बर्निंग इंधन म्हणून. तर औष्णिक प्रकल्पात तयार झालेली राखी वीट तयार करण्यासाठी आणि रस्ते निर्माण करण्यासाठी वापरली जाते. मेकिंग ब्रिक्स अँड रोड मेकिंग. म्हणजेच प्रश्न क्रमांक 49 दोन्ही पर्याय बरोबर आहेत, बी आणि सी. पुढील प्रश्न क्रमांक 50. जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन डॉट. पर्याय क्रमांक ए 5 जुलै, पर्याय क्रमांक बी 5 जून, पर्याय क्रमांक सी 25 जानेवारी आणि पर्याय क्रमांक डी 5 डिसेंबर. तर जागतिक पर्यावरण दिवस हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? Which of the following acts gives right to citizens to file case against violation of environmental norms? पर्याय क्रमांक ए एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, पर्यावरण संरक्षण कायदा, पर्याय क्रमांक बी एअर पोल्युशन ऍक्ट हवा प्रदूषण कायदा, पर्याय क्रमांक सी वॉटर पोल्युशन ऍक्ट जल प्रदूषण कायदा आणि पर्याय क्रमांक डी फॉरेस्ट ऍक्ट वन संवर्धन कायदा. तर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अन्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहेत? Which of the following gases is largely responsible for global warming? पर्याय क्रमांक ए सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक सी क्लोरीन आणि पर्याय क्रमांक डी अमोनिया. तर सर्वात जास्त जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? Which one of the following is not non-conventional energy source? पर्याय क्रमांक ए सोलार म्हणजेच सौर ऊर्जा, पर्याय क्रमांक बी टायडल भरती आणि ओहोटी, पर्याय क्रमांक सी जिओथर्मल भू औष्णिक आणि पर्याय क्रमांक डी कोळसा. तर वरीलपैकी पर्याय क्रमांक ए बी आणि सी हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. तर पर्यायपैकी फक्त पर्याय डी कोळसा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही. उत्तर पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणता प्राणी
उच्च मांसभक्षक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द टॉप कार्निवरस ॲनिमल? पर्याय क्रमांक ए पक्षी, बर्ड्स. पर्याय क्रमांक बी साप, स्नेक. पर्याय क्रमांक सी म्हैस, बफेलो. आणि पर्याय क्रमांक डी वाघ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वाघ. हा प्राणी उच्च मांसभक्षक आहे. तर हे होते 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.